जय जय रामकृष्ण हरी. अभंग क्रमांक 229. डाई घालुनी या पोरे त्यांची गुरे चुकविली, खेळ खेळता फोडिल्या डोया आपण होय निराळा. मारिती माया घेती जीव नाही किव अन्याये, तुका कानबा मागे तयांगे कळवाळे. स्पष्टीकरण बघूया. हा अभंग संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातील साध्या पण खोल विचारांनी सांगितलेला आहे. पहिल्या ओळीत डाई घालून या पोरे असे म्हटले आहे. याचा अर्थ म्हणजे बालपणात खेळ खेळणारी मुले जे रंगात म्हणजे डाळीमध्ये रमलेली आहेत आणि त्यांची कुरं किंवा खेळण्यांची गोड मज्जा थोडीशी चुकते हे दाखवले आहे. येथे बालपणातील निरागस आनंदाचे प्रतीक दिले आहे. खेळ खेळता फोडिल्या डुया आपण होय निराळा. या ओळीत संत म्हणतात की खेळात रमलेल्या पोरांसारखा आपणही जगात निराळा आहोत. म्हणजे आपल्या जगण्याची स्वतःची पद्धत, स्वतःचा आनंद शोधण्याची क्षमता आणि स्वतःच्या अनुभवांनी घेतलेले शिक्षण हा मुख्य संदेश आहे. आपण इतरांच्या नुसत्या नियमांमध्ये अडकून राहू नये, स्वतःचा मार्ग शोधायला हवा. मारिती माया घेती जीव नाही किव अन्याये. या ओळीत तुकाराम महाराज जगातील मोह, माया आणि लोभांबद्दल सांगतात. माया आणि मोह हे जीव घेणारे आहेत, पण फक्त अन्याय करणाऱ्या गोष्टी नाहीत. आपल्याला समजून घ्यायला हवे की जगातील मोह, लोभ आणि माया ही नैसर्गिक आहेत, पण त्यातून स्वतःला वेगळं करून जीवनातली खरी शांती अनुभवता येते. शेवटच्या ओळीत तुका कान्होबा मागे तया अंगे कळवाळे असे म्हटले आहे. याचा अर्थ तुकाराम स्वतःला देवाच्या चरणी समर्पित करतात. कान्होबा म्हणजे कृष्ण ही भक्ती आणि परमेश्वरीचा प्रतिनिधित्व करणारी शक्ती आहे. जेव्हा आपण स्वतःच्या जीवनात देवाचा आधार घेतो तर आपले शरीर, मन आणि आत्मा सर्व ताजेतवाने होतात आणि मोहरमय जीवन मिळते. संपूर्ण अभंगात संत तुकाराम महाराज बालपणीतील खेळाच्या साधेपणापासून जीवनातील मोह, माया आणि भक्तीपर्यंतची यात्रा दर्शवतात. सुंदर शिकवण. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला 3 महत्त्वाच्या जीवनतत्वांचे स्मरण करून देतो. 1. निरागसता आणि आनंद. बालपणीतील खेळ आणि आनंद हा जीवनाचा मूळ आधार आहे. आपण मोठे होताना ही साधी निरागस आनंदाची भावना जपली पाहिजे. आपल्या जीवनात ज्या गोष्टी आपल्याला खरोखर आनंद देतात त्यांना आपण कधीही दुर्लक्ष करू नये. 2. मोह, माया आणि लोभ. जगातील मोह, माया आणि लोभ हे जीवनाचा भाग आहेत, मात्र हे आपले जीवन नियंत्रित करू देऊ नयेत. जर आपण मोहात अडकून गेलो तर आपले मन अशांत होते. संत तुकाराम म्हणतात की माया जीव घेते, त्यामुळे तिचा योग्य प्रकारे विचार करून स्वतःला तिच्या प्रभावापासून स्वतंत्र ठेवणे गरजेचे आहे. 3. भक्ती आणि समर्पण. आपल्या जीवनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे देवाच्या चरणी समर्पित होणे. जेव्हा आपण तुकारामांच्या म्हणण्याप्रमाणे कान्होबा मागतो तेव्हा मन, शरीर आणि आत्मा सर्व शुद्ध होतात. भक्तीमुळे जीवनात शांती, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. सारांश म्हणजे हा अभंग आपल्याला सांगतो की जीवनात खेळाच्या साधेपणापासून मोह, माया ओळखण्यापर्यंत आणि देवाच्या भक्तीत समर्पित होण्यापर्यंतची प्रक्रिया महत्त्वाची आहे. यामुळे आपले जीवन आनंदी, तणावमुक्त आणि आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध होऊ शकते. जर हवं असेल तर मी या अभंगावर आधारित 4-5 मिनिटांचे व्हिडिओ स्क्रिप्ट स्वरूप पण तयार करू शकतो, ज्यात संपूर्ण कथा, भावनिक स्वर आणि संदेश एकत्र दिलेले असेल. तुम्हाला मी ते बनवून देऊ का? व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.